पाहणी पंढरपूरची आता आषाढी वारी 17 तारखेला लाखो वारकरी संप्रदाय तिथे येईल आणि त्यांना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून दरवर्षीप्रमाणे मी याही वर्षी आज आलो आहे आणि तिथलं जाऊन आढावा व्यवस्थापन सगळं नियोजन पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतेपासून मोबाईल टॉयलेटपासून सगळं तिथले दर्शनी रांग असेल त्या ठिकाणची दर्शन असेल कुठल्याही वारकऱ्याचं गैरसोय होऊ नये आणि पांडुरंगाच्या ज्या काही आज भक्तिभावामध्ये जे तल्लीन झालेले सगळे वारकरी पाहतोय आपण. मी येताना अनेक दिंड्या मला रस्त्यामध्ये त्यांचं दर्शन घेता आलं आणि असंच सगळीकडेच पांडुरंगाचं एक नामस्मरण घेत सगळे लोक आज या आषाढीला निघालेत, पंढरपूरला निघालेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आज इथे संत निळोबाराय यांची मानाची पालखी जी आहे 9व्या नंबरची 10 मानाच्या पालख्या त्यातली 9व्या नंबरची ती जाताना वाटेत भेटली आणि त्यांचंही दर्शन आणि त्यांच्या पालखीमध्ये मला चालण्याचा योग आला, संधी आली वारकऱ्यांच्या बरोबर. खरं म्हणजे संपूर्ण पंढरपूर नाही अगदी संपूर्ण महाराष्ट्र वारकरीमय झाला आहे. अगदी पांडुरंगाच्या नामस्मरणानं तल्लीन झालेलं आहे आणि सगळ्या या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत. एक वेगळं वातावरण एवढं एक वेगळं एक पवित्र वातावरण एक मंगलमय वातावरण या वारकरी संप्रदायाच्या चेहऱ्यावरून दिसतंय. सगळे आनंदी आहेत. सगळे वेशभूषा जी तुमची आहे ती आज पूर्णपणे वारकऱ्यांच्या वेशात नाही. मला निळोबारायाच्या पालखीच्या सगळ्या अध्यक्षांनी हे सगळं दिलं आहे आणि त्यामुळे मी ते घातलेलं आहे. आणि शेवटी मी पण आता याच्यामध्ये लाखो शेतकरी आहेत या वारीमध्ये. वारकरी शेतकरी सगळे आहेत आणि मी पण स्वतःला शेतकरी समजतो. माझा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी वारकरी समजतो स्वतःला. त्यामुळे मला एक वेगळा आनंद आहे. शेतकरी वारकरी यांचा संगम इकडे झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले. कशा पद्धतीची उपाय साधारणतः त्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन कुणाची गैरसोय होणार नाही याचं पूर्णपणे शासनाने खबरदारी घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे. यावर्षी आम्ही जाणारे रस्ते असतील, पंढरपूरमधले रस्ते असतील, खड्डे मुक्त केलेले आहेत. त्याचबरोबर चांगले तंबू टाकलेले आहेत, मंडप टाकलेले आहेत, वॉटरप्रूफ मंडप टाकलेले आहेत. पिण्याचं मिनरल वॉटर आपल्या बिस्लेरी बाटल्यांचं वाटप तिकडे वारकऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर अन्नछत्र अनेक उघडलेले आहेत आणि त्याचबरोबर पिण्याचं पाणी असेल, मोबाईल टॉयलेट जे आहेत ते स्वच्छ असले पाहिजे. साफसफाईवर विशेष ध्यान दिलेलं आहे. चंद्रभागेचा दोन्ही तीरावर तिथे स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छ पाणी त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. चेंजिंग रूम महिलांसाठी कुठं कुचंबना होऊ नये त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अगदी सगळी व्यवस्था चोख या ठिकाणी होईल आणि त्याचा आढावा आम्ही घेणार आहोत. आणि आमचे तिन्ही मंत्री त्या ठिकाणी आषाढी वारी संपेपर्यंत थांबणार आहेत. हे नियोजन सगळं देखरेखीखाली होईल आणि म्हणून मी या आषाढी वारीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मला देखील मी भाग्यवान आहे. तिसऱ्यांदा आज आषाढी वारीचं दर्शन आणि आषाढीची पूजा पांडुरंगाची करायला मिळते. ते माझं मोठं भाग्य आहे आणि म्हणून या वारकऱ्यांमध्ये देखील आज चालल्यानंतर आज आपण एवढं पुढे आपण जाताना मला आनंद आहे. या वारकरी संप्रदाय जो आमचा आहे त्याला त्यांच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देखील आम्ही अनुदान दिलेलं आहे. टोल मुक्त वारी केलेली आहे आणि ही वारी स्वच्छ आणि वारकरी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ ते देखील आम्ही केलेलं आहे. या महामंडळाच्या माध्यमातून देखील या वारकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या सोयीसुविधा भविष्यातलं जे काही आपल्याला आणखी जे काही करायचं वारकरी संप्रदायासाठी ते त्या सर्व वारकरी महामंडळाच्या माध्यमातून होईल. ही देखील एक मोठी घोषणा आणि मोठा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पालखी मार्गाचं काम आणि पालखी मार्गाचं काही काम आणखी अपूर्ण आहे. पुलांचे काम चालले. पालखी मार्गाचं देखील काम लवकर पूर्ण होईल आणि पालखी मार्ग पूर्ण सुरक्षित कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. सर, टेंभुर्णीचा विषय ठीक.
त्यामुळे मला वाटतं यावेळची वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित वारी करण्याचा मानस आणि भूमिका सरकारची आहे. लाखो वारकरी आज शिस्तीने इकडे येतात आणि शिस्तीने आपलं दर्शन झालं की काल मला वाटतं कालपर्यंत 6 लाख वारकऱ्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि 15-20 लाख वारकरी संप्रदाय या ठिकाणी या आषाढीच्या निमित्ताने एकत्र येत असतो. पण बघा कुठेही सगळं शिस्त आहे, सगळीकडे शिस्तीने आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात सगळे तल्लीन झालेले वारकरी आपण पाहतोय. हे असं वातावरण कधी आपण पाहत नाही, पाहायला मिळत नाही. अवघा महाराष्ट्र एक आपल्या वारकरीमय झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सगळीकडे भगवं वातावरण निर्माण झालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या हातात आपला भगवा झेंडा त्यांनी धरला आहे आणि खरं म्हणजे हे आमचं भाग्य आहे की असं हे पाहायला चित्र मिळतं आहे. आणि त्यामुळे मी संत निळोबाराय अशोक सावंत यांचे अध्यक्ष अशोक सावंत, त्यांची सर्व टीम यांचं देखील गोपाळ काका नकाशीर त्यांचे वंशज पण निळोबाराय यांचे गोपाळ काका नकाशे आहेत, ते आहे, सगळी टीम आहे हे इकडे आहे. आणि म्हणून सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि या दिंडीमध्ये पायी चालण्याचा देखील योग आला या सर्व वारकरी संप्रदायामुळे. त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. महामंडळाला वारकऱ्यांचा विरोध होतो. वारकरी महामंडळाला जे पाहिजे, वारकऱ्यांना जे पाहिजे ते आम्ही देणार. वारकऱ्यांच्या जे मनात आहे ते आम्ही करणार. शेवटचा प्रश्न, काय विठ्ठलाकडे भावना व्यक्त करायला विठ्ठलाकडे काय मागणार? आज काय करायचं? विठ्ठलाला सगळं माहीत आहे आणि परवा दर्शनाला जातोच आहे ना. त्यावेळेस आमचं काय, बळीराजाला संकटमुक्त करा, चांगला पाऊस पडू दे, बळीराजावरती सगळे संकट दूर होऊ दे, बळीराजा सुखी समृद्ध होऊ दे, महाराष्ट्रातला प्रत्येक घटक सर्वसामान्य माणूस सुखी होऊ दे, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.